ही यादी, आता ह्या यादीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 26 नंबरची यादी आहे। या त्यांनी सरळ संजय नगरचा आहे, जो मुकुंदवाडी भागाचा तिकडचा एरिया आहे, तो देवळाई सातारा, म्हणजे तो मुकुंदवाडी जो भाग येतो तो पूर्व मतदारसंघ आणि देवळाई सातारा हा पश्चिम मतदारसंघ, डायरेक्ट जम्पिंग करून तो देवळाई साताराला जोडलेला आहे। या सर्व याद्या म्हणजे एक नाही, हे पूर्ण बंच, हे सगळं जर तुम्ही पाहाल, हे सर्व बंच, हा बंच याच्यात टाकण्यात आलेला आहे। म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात जर याद्या फुटल्या गेल्या असतील तर ही असलेली घोडचूकच म्हणावं लागेल। एखाद्याचं नाव कट करणं किंवा जाणीवपूर्वक 2-4 मतदान इकडचे तिकडं वाढवणं किंवा एखादा उमेदवार आपल्याला 100-500 मतदान याद्यामध्ये घोळ करणं, इथपर्यंत जरी असं गृहीत धरलं, परंतु हे 13,000 मला वाटतं हे सगळ्यात दुर्दैवी आहे। आणि अशा पद्धतीने सर्वसामान्य माणूस जो आहे, रिक्षा ड्रायव्हर असेल, भाजीवाले असतील, कोणी आणखीन कामगार असेल, हा रोज काही यादी चाळत बसत नाही। त्याला माहिती मी लोकसभेला मतदान केलेलं आहे, मी विधानसभेला मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं मतदार यादीमध्ये नाव हमखास असणार आहे। परंतु मला काही पत्रकार मित्रांचे फोन आले की त्यांचं सुद्धा नाव